वैकुंठी जाऊनी काय बा करावे उगेच राहावे मौन वैकुंठ कोपट जुनाट झोपडी महात्म्य आम्हाला मिळाले आमचं भाग्य काय त्यागी जीवन हो. आता सर्व जे काही संस्थेतले आपले गुरुजन मोठे बाबा असतील, नतोसिंग बाबा असतील, गुळे बाबा असतील, मधुकर बाबा असतील, निकम बाबा असतील, असे बरेच काही महाराज मंडळी त्यागी हो. आणि पुन्हा आता काय सांगू त्याचं बोलायला गेलं तर बोलता येत नाही अशा महात्म्याचा आम्हाला सहभाग झाला. आणि म्हणून आज तुमच्यामध्ये कशीतरी थोडे बरे आहेत, थोडे आहेत काहीतरी. वारकरी संप्रदायामध्ये आरंभाला नामाचं नाहीतर रूपाचं वर्णन करणारा अभंग असावा. मध्य मग आपापल्या पद्धतीनं जसं ज्याला जवकत तसे अभंग असतात. आणि सातवं म्हटलं की मात्र मागणीचा अभंग नाही का. हे म्हणजे आजचा पगारीचा दिवस म्हटलं तरी चालतो. आपलं पगार मागायचे आणि त्या आमचा आम्हाला द्या. आणि ते सकाळी मात्र काल्याच्या निमित्तानं मिळत असतं काला. पण अशा पद्धतीनं हा सप्ताह असतो. आता जर देवाकडं मागायचं झालं तर पहिली गोष्ट देवाचं दर्शन झालं पाहिजे, मग मात्र मागितलं पाहिजे. आता देव जर माहितच नाही, देव पाहिलाच नाही तर आपण देवाकडे काय मागणार आहे. दिसल्याच्या नंतर मागत असतो का न दिसल्यावर आपण मागत असतो सांगावं. हा समजा आपल्याला मागण्याची इच्छा झाली पण समोर कोणाला मागा कोणीच नाही, मग कोणाला मागणार आहे. अहो दिसल्याच्या नंतरच मनुष्य मागत असतात. मग पहिल्यानं देव दिसला पाहिजे म्हणजे देव पाहिला पाहिजे. साधू संतांना म्हटलेला आहे देव पहावो देव पाहावो, उंच ढाई उभे राहावो, देव देखिला तो कोणा नाही धरा. आणि नियम असा आहे पाहिल्याच्या नंतर दिसत असतं विठाला विठाला पाहण्याचा प्रयत्न केला नाही, दिसल्या जाईल का. Yeah.
रूपाच्या ठिकाणी चित्त राहू द्या आणि रूपाच्या ठिकाणी चित्त राहिल्याच्या नंतर स्वरूपाच्या ठिकाणी मात्र चित्त राहू द्या. आता गवळणीचं देखील देवाच्या ठिकाणी ठेवा. मग कोणी म्हणणार का हो, आम्हाला देव आणि दिसला नाही, मग आम्ही त्या चित्ताला कसं ठेवावा? आता देव दिसत नाही का पाहण्याची दृष्टी नाही. देव दिसत नाही का देवा दिसण्याची दृष्टी नाही. नाहीतर देव दिसत नाही असं कोण म्हणत? तुकाराम महाराजांच्या भाषेमध्ये सांगायचं झालं, दर येईल सोंगे अवघी येणे पांडुर. किंवा पुन्हा निळोबरायची मला वाटतं गोळण आहे, एक एकटाची असोनी एकाला विश्वे विश्वाकार होऊन या ठेला. एकच अनेक झाल्या. आता हे 150 एकातूनच झालेले. एकातूनच झालेले ते 150. आता चव्हाणाची घरं किती येतं तेवढेच सांग. ते एकातूनच झालेले आहेत ना. पण एक कुठं मानते विठाला विठाला. माणसाला व्यवहारातलं पटत पण पूजा ध्यान जप त्याशी नाही. महाराजांनी म्हटलेलं आहे, जे जे दृष्टी दिसेल ते ते हरी रूप आहे, म्हणजे हरीचं रूप आहे. विठाला विठाला. जगातले पदार्थ असो, वस्तू असो, आकार असो, चेतन असो, जड असो, हे सर्व परमात्म्याचे. बघा, जड असल चेतन असल हे सर्व. मग आता नाही का दिसत नाही? अहो नाही का दिसत नाही? आहे पण आपल्याला दिसत नाही, म्हणजे आपल्याला ते माहित नाही. आणि हे माहित संत करून देत असतात. म्हणून जरी आपल्याला माहिती नव्हती तरी आपण सगळ्याला देव समजायला काहीच अडचण नाही. नाही दिसू द्या देव, पण सर्व देव समजायला काय अडचण? अहो आपण काहीतरी समजायलो त्याच्यापेक्षा देव समजलं तर काय वाईट? अहो आपण काहीतरी समजायलोच ना. महाराजांनी म्हटलेलं आहे, विठ्ठल जळी स्थळी भरला, रेता ठाब नाही उरला. आजी म्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलची विठ्ठल. किंवा पृथ्वी तात्पर्य अर्थ झालेला आहे. या पद्धतीनं परमात्मा सर्वच परमात्मा आहे. म्हणून त्या परमात्म्याला नाव देखील काय? सर्वेश्वर. परमात्म्याला काय नाव आहे? सर्वेश्वर असं परमात्म्याला नाव आहे. सर्वेश्वर म्हणजे सर्वच ईश्वर. सर्वच ईश्वर म्हणजे परमेश्वर आहे, सर्वेश्वर आहे, परमेश्वर आहे. बघा असं समजायला तरी काय अडचण आहे. आणि असं जर समजलं ना तर पुढं चालून मात्र परमात्माच आहे असं ज्ञान होत असत. सांगण्याचा मुद्दा एवढा चालला. महाराज म्हणतात, माझं चित्त तुमच्या पायाजवळ राहू द्या, माझे चित्त तुझे पायी. आता जर देवाचं या पद्धतीनं ज्ञान झालं तर चित्त दुसरीकडे राहील का? तिथंच राहील.
हा अहो चित्त तिथं राहील का दुसरीकडे राहील? कुठं राहील? अहो जर का तर तुम्ही कसे आहात हे पुढच्याकडे सांगितलं. चतुरातो शिरोमणी, चतुरातो शिरोमणी, चतुरातो देवाला म्हणतात, देवा करिया तिमिराचा नाश करिवास हृदयी. हा आमच्या ठिकाणचा जे काय आशा पाश आहे, आशा आहे, ते मात्र आम्हाला तोडून टाका, सोडून द्या. कारण आशा आम्ही सोडायचा प्रयत्न केला तरी आशा मात्र सुटत नाही. विठाला विठाला आशा म्हणजे काय हो? माणसाला याच्यात आशा, त्याच्यात आशा, त्याच्यात आशा. आशा म्हणजे काय? नेमका आशा शब्दाचा अर्थ काय? पुन्हा पुन्हा मिळत राहावा वाटणं, याला काय म्हणायचं? आता समजा इथं कीर्तन मिळालं, पुन्हा कीर्तन मिळावं वाटणं, ही काय? तुम्ही कीर्तन देतातच म्हणा, पण पुन्हा कीर्तन मिळावं वाटणं. विठाला विठाला समजा एखादा कोटी रुपये मिळाले, पुन्हा 2 कोटी मिळावं वाटणं, हे एक प्रकारची आशा आहे. महाराज म्हणतात ही आशा आमच्या ठिकाणी ठेवू नका देवा. थोडी आशा पास. पुढं सांगितलं करिवास हृदयी, आमच्या हृदयामध्ये वास्तव्य करा.
घरामध्ये ठेवत असत आणि दही दूध घेऊन मथुरेला विकण्याकरता जात असत. दुडीवर दुडी गवळण साधे निघाली, गवळण गोरस मनो विसरली. गोविंदो घ्यावो दामोदरो घ्यावो, तव तव हसती मथुरे जावो. हृदय 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 नसून मंदिर आहे का? त्या हृदयामध्ये परमात्म्याचं वास्तव्य आहे. स्वतः परमात्म्यानंच कबूल केलेला आहे किंवा परमात्म्यानं सांगितलेलं आहे की मी सर्वांच्या हृदयामध्ये आहे. येरवी सर्वांचे हृदय देशी, मी अमुक आहे ऐशी. जे बुद्धी स्फुरे हरलीशी ते वस्तू गामी. नाही किंवा तैसा हृदयामध्ये मी आता स्वतः आपण ते देवा महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या चरणी सेवा समर्पित करून सेवेला पूर्ण बाबाजींच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाखाली चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताहातली 7व्या दिवसाची सेवा हरिभक्त पठाणकर यांच्या सुमधुर वाणीतून आपण श्रवण केलेली आहे. खर तर दोन्ही बाबाजींचं आज आगमन झालं. हा दुर्दैशर्करा योग आज या सप्त्याच्या निमित्तानं आपण पाहिलेला आहे. आपण परभणी नांदेडून आलो तरी बी कीर्तनाला जर चला म्हणलं नाही, आता थकून आलो नांदेडून आलो असं सांगतो. बाबाजी सकाळी 5 वाजता मुंबईहून निघाले होते आणि 5 वाजता इथं आले. बाबाजींचा 12 तास प्रवास. गुरुवारी नामदेवजी बाबा सकाळी 10-11 वाजता पंढरपूरहून निघाले आणि या ठिकाणी एवढा प्रवास करून सुद्धा दोन्ही गुरुवारी बाबाजींची कीर्तनासाठी आणि श्रवणासाठी या ठिकाणी आले. बाबाजींचे आमच्या कमिटीतर्फे आणि गुंडग्रामस्थातर्फे खूप खूप आभार. उद्या माऊली महाराजांनी सांगितलं या कार्यक्रमासाठी सर्व गायक वादक मंडळी तर आहेत, परंतु जवळजवळ 6 कीर्तनकार या कार्यक्रमाला आहेत. जे एवढा हा भव्य सोय स्वरूपाचा हा कार्यक्रम आहे, परंतु सगळे कीर्तनकार आपले असल्यामुळं त्याचं जास्त महत्व नसतं. मोठाले पाकिटावाले आले की त्याचं थोडं महत्व वाटतं, एवढाच तो फरक आहे. आता उद्या सकाळी दरवर्षीप्रमाणे काल्याच्या कीर्तनाचा कार्यक्रम होईल. फक्त काही बदल असे आहेत. उद्या आपल्या भालेराव कंपनीचं गावामध्ये मोठं लग्न असल्यामुळं आणि पूर्ण गावाला जेवाय असल्यामुळं उद्या सकाळी सर्व माता भगिनींना विनंती आहे, सकाळी 7 ते 8 या वेळेमध्ये दरवर्षीप्रमाणे जो गुरुपूजनाचा आणि होम हवनाचा कार्यक्रम होत असतो तो सकाळी 7 ते 8 या वेळेमध्ये होईल. आणि लगेच भजनी मंडळीची चहा पाणी झाल्याच्या नंतर 9 ते 11 तसं तर 10:30 वाजेपर्यंतच आपल्याला आटपावं लागेल. 9 ते 11 या वेळेमध्ये कीर्तन, दहीहंडी आणि प्रसाद हा सर्व कार्यक्रम होईल. आणि 11:30 ते 12 वाजल्यापासून आपल्याला लग्नामध्ये सर्वांना सामील व्हायचे. त्यामुळं सर्वांनी सकाळच्या गुरुवारी बाबाजींचं कीर्तन काल्याचं होणार आहे. सर्वांनी कीर्तनाचा अवश्य लाभ घ्यावा आणि सर्वांनी 9 वाजता हजर राहावे.